UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। कल्याणमध्ये लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं। पैसे ओतले, साध्या कार्यकर्त्याला पाडण्यासाठी पंतप्रधान आले, पण शिवसैनिकांनी 4 लाख मतं दिली। उद्धव ठाकरेंचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा। मुलाशी काय भिडताय बापाची भिडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान। हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्माला आली, ठाकरेंवर टीकास्त्र। तुम्ही हिऱ्याच्या पोटी आलेला ढेकूण आहात का, ज्याला मोदी सारखे चिरडत आहेत। संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना पलटवार। कल्याण डोंबिवली आपला बालेकिल्ला, गद्दारीचा डाग पुसून टाका। दीपेश म्हात्रेंच्या पक्षप्रवेशावेळी ठाकरेंचं आवाहन। सत्तेच्या लोभापायी शिवसेना संपवणाऱ्यांना परत घेणार नाही, ठाकरेंचा इशारा। रश्मी ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीची रश्मी ठाकरेंच्या हस्ते आरती। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी आमचा संघर्ष। सरकार आल्यास संजय राऊत मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या बैठकीचा सिलसिला पुढील आठवड्यातही सुरूच राहणार। उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक उद्या पुण्यात पवारांना भेटणार, तर 10 तारखेला मुंबई दौरा। मराठा आंदोलकांच्या मागणीला पवारांचं समर्थन नाही, 75% आरक्षणाच्या मागणीवर पवारांची भूमिका स्पष्ट होते, फडणवीसांची प्रतिक्रिया। अरबी समुद्रातील शिवस्मारक रखडल्यानं संभाजीराजे संतापले, संभाजीराजेंकडून जलपूजन झालेल्या ठिकाणाची बोटीनं पाहणी। मोजक्या कार्यकर्त्यांसह राजेंचा पाहणी दौरा। सरदार पटेलांचं स्मारक झालंय, मग छत्रपतींचं स्मारक अजून का उभं नाही। अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकावरून संभाजीराजेंचा सरकारला सवाल। शिवस्मारक होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या वकिलाचाही संभाजीराजेंनी समाचार घ्यावा। आम्ही कोर्टात भांडतोय, शिवरायांचं स्मारक मंजूर करून घेऊ, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। बायका आमच्या, साड्या त्यांच्या, कोण स्वाभिमान गहाण ठेवेल। मंत्री सत्तरांच्या साडी वाटपावर महायुतीच्या रावसाहेब दानवेंचीच टीका। कपड्यांवरून लाच दाखवण्याचं काम सुरू आहे का, दानवेंचा आरोप। राजकारणात कधी कोण काय भूमिका घेईल सांगता येत नाही, अलर्ट रहा, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक विधान। शिंदेगड सोडून नीलम गोऱ्हे परत येत असतील किंवा सीबीआय ईडीमुळे एखादा नेता तिकडे जात असेल तर पत्रकारांनी अलर्ट राहण्याच्या नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। कर्जत, खालापूर, खोपोलीमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि जुन्या महामार्गावर वाहन चालकांची कसरत। सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता, तर बिग बॉस मराठीतर्फे सूरज चव्हाणला 25 लाखांचं पारितोषिक। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।